मुक्ता बाहेर ये. आत लपून काय बसलीस? बाहेर येऊन बघ. तुझा माज उतरवायला स्वतः रावसाहेब नगरकर इथे आलेत. तू तुझ्या हाताने तुझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात घातलायस. अजूनही तुझ्या घरच्यांच्या जीवाची काळजी असेल तर बाहेर ये आणि दादांच्या पायावर नाक रगडून माफी माग. ये बाहेर. नाहीतर तुझ्या घराची होळी करून टाकू आम्ही. घराचं स्मशान करून टाकू. मग अंत्यसंस्काराची गरज लागणार नाही. मुक्ता बाहेर ये, नाहीतर या जळत्या मशाली तुझ्या घरावर पडल्यास म्हणून समाज. ते आपलं घर खरंच जाणार आहे. मला चटक्यांची खूप भीती वाटते. ए गजा, घाबरू नकोस. जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत ते काहीच करू शकत नाही. ए भक्ती, ए भक्ती, ए अरे या लोकांना हलक्यात नको घेऊ. ते खरंच तुम्हा लोकांना जाळून टाकणार आहेत. तू एक काम कर, दरवाजा उघड आणि पटकन बाहेर ये. अरे बाकीच्यांना मरू दे. मी करीत तुझ्याशी लग्न. तुला एकटं नाही पाडणार. तू बाहेर ये, नाहीतर आत येऊन मी तुझ्या भांगात कुकू भरून तुझ्याशी लग्न करीन. शेठ, ए कुसुम, अरे सोड ना तिला. तुला जा म्हणलं ना. अरे असं काय करते तू? अरे कळतं का तुला? अरे ते चालून टाकणार आहेत. ए कुसुम, अरे मारलं रे. केल्या या कांता शेठचा माज कमीच होत नाहीये. दुसऱ्याच्या चितीवर आपली पोळी भाजून घ्यायला पाहतो. एवढ्या या पाय लावून पळाला तरी परत आलाच. याला घोळक्याचं बळ मिळालंय, दुसरं काय. आज मी मेले तरी चालेल, पण आता याला अजिबात जिवंत सोडणार नाही. तू शांत हो. असं डोकं खरं मिळून कसं चालत? हो बरोबर म्हणते मुक्ता. आपल्याला काहीच चूक करून चालणार नाही. मी जो डाव आखलाय त्यासाठी फक्त थोडा वेळ थांबा. हे मुक्ता, आता बिळात लपून का बसलीयस? हा तुझ्यातल्या वाघिणीची शेळी कशी झाली? कुठे गेला तुझा जोर आणि करारी बाणा? बाहेर ये. हो, हे काय करताय तुम्ही? त्यांना उत्तर द्यायला चाललो. बाहेर? पण तुमचं डाव? सगळं त्यानुसारच होईल. पण मुक्ता, हे तुला काही बोलत असताना मी असा आत्मने भेकडासारखा नाही थांबू शकत. ही मर्दांची टोळी एकट्या बाईला बाहेर लढायला बोलवते. लाज वाटत नाही साल्यांना. पण ते हे विसरतायत की मुक्तापर्यंत पोहोचण्याआधी त्यांना सारंगला सामोरं जावं लागेल. आलोच. तुम्ही काळजी घ्या. तू काळजी करू नकोस. मला काही होणार नाही, कारण माझ्यासोबत मुक्ता आहे. जिने यमाकडून माझा जीव हिसकावून आणला, तो जीव एवढ्या सहजासहजी ही लोक नाही घेऊ शकत. रे, ह्या पोरीला भीती तरी कशी वाटत नाहीये? एवढं जीवावर बेतलंय तरी बाहेर येत नाहीये.
तिला भीती वाटत नाहीये असं काही नाहीये दादा, पण तिला माहितीये की जोपर्यंत सारंग आपल्या सोबत आहे तोपर्यंत दादा हे घर जाळू शकत नाहीत. सारंगला ढाल बनवून त्याच्या आड लपून बसलीये ती मुक्ता. पण या सारंगला कसं कळत नाहीये की आपले वडील दारात येऊन उभे आहेत तरी या त्यांना संरक्षण देत बसलाय. दादा दादा काय करणार आहात? दादा जर तुम्ही घर जाळायच्या विचारात असाल तर सारंग अजूनही आतमध्येच आहे, लक्षात असू द्या. लक्षात आहे माझ्या. पण मग दादा तो तुमच्या समोर त्यांची ढाल बनून उभा राहिला तर? ढाल बाजूला करून वार कसा करायचा हे ठाऊक आहे मला. जय जय माय भवानी, जय जय माय भवानी, अंबा तुळजापुरवासिनी हो. चित शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. माझीच माणसं छळत आहेत मला आणि त्यांच्यासाठीच जीव तुटतोय माझा. काय करू ग आई मी? मला माहितीये मुक्ताच या घरची लक्ष्मी आहे. सारंगचा निर्णय चुकलेला नाहीये. त्यासाठी मला यांच्या विरोधात जायला लागेल, त्यांचं मन दुखवायला लागेल. आई क्षमा कर मला. हे मुक्ताच्या बाबतीत जे वागले ते खूप चुकीचं आहे. त्यांना सद्बुद्धी दे आणि मुक्ताला कुठलीही इजा न होता या घरात परत आणाई. परत आण. रेणुका, तू आयुष्यभर माझ्या आणि दादांच्या इच्छेविरुद्धच वागत राहा. आम्ही पूर्व म्हणालो की तू पश्चिम म्हणायचं. आम्ही बरोबर म्हणालो की तू चूक म्हणायचं. तुला सांगू, मी तुझ्या पोटी जन्म घेतला हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. मुक्ता जर या घरात आली आणि या घराचं वाटोळ झालं तर त्यासाठी पूर्णपणे तू आणि तूच जबाबदार असशील. हे लक्षात ठेव. आणि माझ्या आयुष्यात जर मी कोणाचा तिरस्कार करत असेल तर ती मुक्ता आहे. सो मुक्ता जर या घरात चुकून आलीच आणि तू त्या गृहप्रवेशांच्या वस्तूंना हात लावलास तर तुझ्या समोर जीव देते की नाही ते बघ.